या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी ए प्रथम वर्षामधील सेकंड सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला आपला जो सेकंड सेमिस्टरमधील महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पेपर क्रमांक 4 आहे, यामधील पहिल्या प्रकरणातील आपल्याला पहिला टॉपिक या ठिकाणी पाहायचा आहे, सहकाराची तत्त्वे. यापूर्वीच्या तासाला आपण सहकार म्हणजे काय आणि सहकाराची व्याप्ती आपण पाहितलेली आहे. सहकार कशाला म्हटलेले की समान उद्देश समोर ठेवून आपले आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी स्थापन केलेला एक गट, अशा प्रकारची किंवा त्या लोकांनी स्थापन केलेली एक संस्था म्हणजे सहकारी संस्था. अशा प्रकारे आपण सहकाराची व्याख्या केलेली आहे की ज्यामध्ये आपण पाहतो की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, की अशा प्रकारे जे गरजू लोक असतात, जे दुर्बल घटक असतात किंवा ज्यांचं आर्थिक हित या ठिकाणी किंवा आर्थिक आपण पाहतो की बाहेरच्या लोकांनी त्यांची आर्थिक पिळवणूक केलेली असते किंवा अन्याय तशा प्रकारचा झालेला असतो. या आर्थिक पिळवणुकीपासून बचाव करण्यासाठी आपण पाहतो की तसे समान उद्देश समोर ठेवून काही लोक एकत्रित येऊन जेव्हा एखादी संस्था स्थापन करतात त्याला आपण सहकारी संस्था असं म्हणतो. तर अशा प्रकारे या सहकारी संस्थेची व्याप्ती फार मोठी झालेली आहे. 1904च्या कायद्याने केवळ पतपुरवठा सहकारी संस्थाच भारतामध्ये स्थापन करता येत होत्या, परंतु 1912च्या सहकारी कायद्यामध्ये या दुरुस्ती करून अनेक प्रकारच्या सहकारी संस्था स्थापन करण्याची या कायद्याने परवानगी देण्यात आली आणि त्यामुळे आज आपण पाहतो की भारतामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये सहकारी संस्था या स्थापन झालेल्या आपल्याला दिसून येतात. साधारणपणे भारतात ज्या एकूण सहकारी संस्था आहेत त्यापैकी 50% सहकारी संस्था या महाराष्ट्रात असलेल्या दिसून येतात. याचं मुख्य कारण की आपण पाहतो की महाराष्ट्राला एक चांगलं नेतृत्व त्याकडे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपण पाहतो की सहकार हे आपण भारतामध्ये भांडवलाचा तुटवडा आहे आणि भांडवलाचा तुटवडा ना शासन करू शकतं, एवढं मोठं भांडवल शासन उभा करू शकतं ना एखादा खाजगी व्यक्ती करू शकतो. मग विकास तर करायचा आहे, तर यातून मार्ग काढण्यासाठी आपण पाहतो की देशातील अनेक व्यक्तींनी एकत्रित येऊन अशा प्रकारचं भांडवल उभा करायचं आणि संस्था स्थापन करायच्या किंवा त्यामध्ये आपण पाहतो की वस्तू आणि सेवांचा पुरवठा त्यातून किंवा सेवा देण्याचं कार्य, फार मोठं कार्य या सहकारी क्षेत्राच्या माध्यमातून भारतात झालेलं आहे आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेची संजीवनी सहकारी क्षेत्राकडे पाहितल्या जातं. संजीवनी म्हणून सहकारी क्षेत्राकडे पाहितल्या जातं. एवढं महत्त्वाचं स्थान, कारण आपण पाहतो की स्वातंत्र्यपूर्व कालखंडात भारताची मोठ्या फार प्रमाणात लूट केल्यामुळे भारतातील दारिद्र्य कमी झालं नाही, उलट वाढलं आणि पर्यायाने गरीब लोक असलेला भारत आणि त्यामध्ये आपण पाहतो की भांडवलाचा अभाव, तंत्रज्ञानाचा अभाव आणि यातूनही विकास, या अशाही परिस्थितीमध्ये विकास करायचा असेल तर सहकार हा एक उत्तम पर्याय त्या काळात होता आणि लोकांनी तो स्वीकारला आणि त्याला एवढा प्रतिसाद दिला की आज आपण पाहतो की भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्रामध्ये सहकाराच्या माध्यमातून सेवा देण्याचं कार्य या ठिकाणी मोठ्या फार प्रमाणात साधारणपणे 30% आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणी पतपुरवठा किंवा तशा प्रकारच्या सेवा देण्याचं कार्य यामध्ये सहकार क्षेत्रातून होतं आणि साधारणपणे 95% लोकसंख्या आज सहकार क्षेत्राच्या माध्यमातून विविध सहकारी संस्थांच्या विविध प्रकारामध्ये सदस्यत्व स्वीकारून आपलं योगदान, आपली सेवा देऊन या ठिकाणी आपल्या आर्थिक हिताची जपणूक करत आहे आणि म्हणून आपण जर पाहिलं तर जगातील इतर सर्व देशांपेक्षा भारतातील वस्तूंच्या किमती ह्या फार कमी आहेत असं आपल्याला दिसून येईल. काही वस्तूच्या बाबतीत जर पाहिलं तर त्याचं मुख्य कारण की भारतामध्ये आपण पाहतो की सेवाभाव, परोपकार वृत्ती हे लोकांमध्ये असल्यामुळे उत्पादन खर्च कमी येतो आणि त्यातून आपण पाहतो की वस्तूच्या किमती कमी राहतात. आपण आजच्या तासाला आपल्याला मग अशा प्रकारची सहकारी संस्था कुठल्या नियमांवर किंवा तत्वांवर चालते, तर ही तत्त्वे आज आपल्याला या ठिकाणी आजच्या तासाला पाहायची आहेत. तत्वाची जॉर्ज डेव्हिस यांची व्याख्या आहे की सहकारी संघटनेचे अस्तित्व व कार्यपद्धती ठरविणाऱ्या नियमांचा संच म्हणजे सहकारी तत्त्वे असं म्हटलेलं आहे. सहकारी तत्त्वे कशाला म्हटलेलं आहे डेव्हिस यांनी की सहकारी संघटनेचं अस्तित्व व कार्यपद्धती ठरविणाऱ्या नियमांचा संच म्हणजे सहकारी तत्त्व
अशा प्रकारे सहकारी तत्त्वाची या ठिकाणी व्याख्या केलेली आहे. त्यानंतर वॅटकिन्सनच्या मते सहकारी चळवळीच्या कार्याबद्दलची मूलभूत धोरणे आखणे व उद्दिष्टपूर्ती करणे यासाठी दिशा दाखविण्यासाठी स्वीकारलेले तत्त्वज्ञान म्हणजे सहकारी तत्त्व असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर लोकांची चळवळ, लोकांकरिता चळवळ आणि लोकांनी चालवलेली चळवळ अशा प्रकारे आपण पाहतो की सहकारी चळवळीचा या ठिकाणी नामोल्लेख केला जातो. म्हणजे लोकांसाठीच असलेली ही चळवळ म्हणजे सहकारी चळवळ आणि अशा प्रकारे या चळवळीचा उगम आपण पाहितलेलाच आहे की सुरुवातीला इंग्लंडमध्ये या चळवळीचा उगम झालेला आहे की इंग्लंडमध्ये रॉचडेल येथील आपण पाहतो की विणकरांनी आपल्या आर्थिक हिताची जपवणूक करण्यासाठी तशा प्रकारचे ग्राहक सहकारी भांडार त्या ठिकाणी स्थापन करून सहकाराची मुहूर्तमेढ ज्याला आपण म्हणतो ती रोवली आणि हळूहळू आपण पाहतो की जर्मनीमध्ये रायफायझन आणि सुल्झ यांनी पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था स्थापन केल्या. रशिया आपण पाहतो की डेन्मार्कमध्ये दुग्धविकास सहकारी संस्था स्थापन झाल्या आणि हळूहळू आपण पाहतो की सगळ्या जगामध्येच सहकार चळवळीच्या नंतर आपण पाहतो औद्योगिक क्रांतीनंतर प्रचार आणि प्रसार झाला. भारतातही आपण पाहतो की 1904च्या सहकार कायद्याने भारतात सुरुवातीला आपण पाहतो की सहकारी पतपुरवठा संस्था स्थापन करण्याला परवानगी मिळाली आणि 1912च्या सहकार कायद्याने विविध प्रकारच्या सहकारी संस्था स्थापन करण्याला परवानगी या ठिकाणी मिळाली. परंतु आपण पाहतो की जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये सहकारी चळवळीचा मोठ्या फार प्रमाणात प्रचार आणि प्रसार झालेला आपल्याला दिसून येतो आणि मग याची जी नियमावली ज्याला आपण तत्त्वे म्हणतो, ज्या नियमांवर आधारित सहकारी चळवळ चालतात ती तत्त्वे या ठिकाणी वेळोवेळी आपण पाहतो की रॉचडेल यांच्याकडून आलेली काही तत्त्वे असतील, रायफायझनकडून आलेली तत्त्वे असतील किंवा भारतामध्ये विविध कमिट्यांनी सुचवलेली तत्त्वे असतील, ज्यामध्ये कर्वे कमिटी असेल, इतर काही कमिटी असतील, तर वेळोवेळी यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. परंतु ही मूलभूत तत्त्वे या ठिकाणी काही असलेली आपल्याला दिसून येतात. ती तत्त्वे या आजच्या तासाला आपल्याला पाहायची आहे. तर सहकार चळवळीचा जनक रॉबर्ट ओवेन यांना म्हणतात. आपण या ठिकाणी सहकार चळवळीचा जनक हा रॉबर्ट ओवेन हा सहकार चळवळीचा जनक आहे. आपण पाहतो की या विचारवंताने सहकारवर मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे आणि रॉबर्ट ओवेन यांनी 1771 ते 1858 आणि चार्ल्स फोरियर यासारख्या विचारवंतांनी सर्वप्रथम सहकारी संस्था स्थापन करण्याची कल्पना मांडली. या संघटनेचे स्वरूप कसे राहील याबाबतीत आपले विचार मांडले. त्यात सहकारी संघटन, सहकाराचे ऐच्छिक स्वरूप, लोकशाही नियंत्रण, सामाजिक उद्दिष्टे या 4 तत्त्वावर अधिक त्यांनी भर दिला आणि भांडवलशाहीतील दोष टाळण्यासाठी एक पर्यायी व्यवस्था म्हणून सहकारी संघटनाचा आराखडा त्यांनी तयार केला व अशा प्रकारे सहकारी संस्थांची उभारणी त्यांच्यामुळे त्यांच्या प्रयत्नाने सुरू झाली. म्हणून त्यांना रॉबर्ट ओवेन यांना सहकार चळवळीचा जनक म्हटलं जातं. मग यामध्ये आपण पाहतो की पुढे रॉचडेल तत्त्वे आली. त्यानंतर आपण पाहतो की सुल्झ डेलिस ही तत्त्वे आली. त्यानंतर वेगवेगळी तत्त्वे यामध्ये त्यामध्ये थोडाफार प्रमाणात इटलीमधील मजूर सहकारी संस्थेची काही तत्त्वे, यामध्ये स्वीडनमधील सहकारी ग्राहक भांडारांची तत्त्वे, अशा प्रकारे या सर्व त्यानंतर 1966मधील कर्वे समितीने सुचविलेली तत्त्वे, तर ह्या सर्वांचीच आपण पाहतो की एक मूलभूत तत्त्वे म्हणून या ठिकाणी भारताने स्वीकारली आणि आज आपण पाहतो की सहकार ज्या गोष्टींवर सहकारी चळवळ एवढी विस्तारित झाली तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा सहकारी चळवळीचा असलेला आपल्याला तत्त्वांचा असलेला दिसून येतो आणि अशा प्रकारची ही महत्त्वाची तत्त्वे आता या ठिकाणी आपल्याला पाहायची आहेत. पहा, सहकारी तत्त्व, पहिलं सहकारी तत्त्व आहे की ऐच्छिक व खुले सभासदत्व. सहकार आपण पाहतो की सहकारी संस्थेची स्थापना करत असताना समान उद्देश समोर ठेवून
आपले आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी एकत्रित आलेला समुदाय, त्याला आपण सहकार असं म्हटलेलं आहे. आणि त्यामध्ये अ, अशा प्रकारे एकत्रित येण्याची ही जी प्रक्रिया असते ती ऐच्छिक व खुले सभासदत्व असते. ज्यांची इच्छा आहे ते सहकारी संस्थेचं सभासदत्व घेऊ शकतात आणि तशा प्रकारे त्यामध्ये आपलं योगदान किंवा त्याचा लाभ या ठिकाणी घेऊ शकतात. तर अशा प्रकारे हे सभासदत्व खुलं असतं आणि ते ऐच्छिक असतं. कुणालाही एखादी संस्था स्थापन करण्यासाठी सभासदत्व घे म्हणून दडपण आणल्या जात नाही. तर ते खुलं असतं, स्वेच्छा असते त्यामध्ये. आणि त्यामुळे हे सभासदत्व देत असताना त्यामध्ये कुठलाही भेद केला जात नाही. ना लिंगभेद, ना जातीभेद, ना वर्णभेद, ना धर्मभेद, ना गरीब श्रीमंत अशा प्रकारचा कुठलाही भेद त्यामध्ये केला जात नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं एक महत्त्वाचं तत्त्व जे की लोकशाहीचं तत्त्व आहे असं आपल्याला हे म्हणता येईल, की ऐच्छिक व खुले सभासदत्व हे पहिलं सहकाराचं तत्त्व असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल, की हे लोकशाहीवर आधारित अशा प्रकारे तत्त्व आहे, की सहकाराचा कारभार लोकशाही प्रक्रियेनुसार चालत असतो आणि सर्व व्यवहार हा खुला असतो. सर्व सभासदांसाठी हा व्यवहार खुला असतो, जनतेसाठी हा व्यवहार खुला असतो. आणि त्यामुळे आपण पाहतो की अशा प्रकारे ज्याची गरज आहे आणि त्याचा उद्देश आर्थिक हिताची जपणूक करण्याचा असेल, तर अशा प्रकारच्या सर्व व्यक्तींना सहकारी संस्थेचं सभासदत्व या ठिकाणी दिलं जातं आणि ते मुक्त असतं असं आपल्याला म्हणता येईल. तर हे पहिलं तत्त्व आपल्याला या ठिकाणी पाहता येतं. दुसरं सहकारी तत्त्व आपल्याला या ठिकाणी पाहता येतं, त्यामध्ये लोकशाही नियंत्रण हे दुसरं सहकाराचं तत्त्व आहे, की सहकारी संस्थेचं जे नियंत्रण किंवा नियमावली आहे ती सगळी लोकशाहीच्या प्रक्रियेनुसार आहे. जसे की आपण पाहतो की लोकशाहीमध्ये समता, बंधुता आणि न्याय हे 3 तत्त्व महत्त्वाचे आहेत, की ह्या तिन्ही तत्त्वाचा अवलंब सहकारी क्षेत्रामध्ये केला जातो. जसं की लोकशाहीमध्ये आपण पाहतो की सर्व व्यवहार हे सर्वांसाठी खुले असतात. कुठलाही भेद केला जात नाही. जातीभेद नसतो, वर्णभेद नसतो, धर्मभेद नसतो, लिंगभेद नसतो आणि सर्वांना समान या ठिकाणी मानलं जातं. आणि हे सर्वात महत्त्वाचं लोकशाहीचं तत्त्व किंवा याच तत्त्वानुसार सहकारी संस्थांचं नियंत्रण आणि कार्यपद्धती ही चालते असं आपल्याला म्हणता येईल. जसं लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार असतो, तसं सहकारमध्ये सर्व सभासदांना मतदानाचा अधिकार असतो. प्रत्येक सभासदांना प्रत्येकी एक असं मतदान आपल्याला या ठिकाणी अधिकार दिलेला आहे. एक व्यक्ती एक मतदान. मग ते गरीब असो, श्रीमंत असो, त्यामध्ये कुठलाही भेद न करता मतदानाचा अधिकार यामध्ये प्राप्त होतो. आणि त्यानुसार आपण पाहतो की सहकारी संस्थांचे विविध सभासद हे लोकशाही प्रक्रियेच्या माध्यमातून आपलं संचालक मंडळ निवडून आणत असतात आणि निवडून दिलेलं संचालक मंडळ सहकारी संस्थाचा कारभार या ठिकाणी पाहत असतं आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य सभासद करत असतात. आपण पाहतो की दरवर्षी त्यांची वार्षिक सभा संमेलने होत असतात आणि त्यामध्ये सर्व लेखेजोखे हे आपण पाहतो की पूर्ण ताळेबंद सहकाराचा मानला जातो आणि त्यावर त्याची मान्यता देखील घेतल्या जाते. आणि आपण पाहतो की अशा प्रकारे लोकशाहीचा कारभार सहकारामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. सर्वात महत्त्वाचं हे तत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळेच आज आपण पाहतो की सहकाराचा त्यामुळेच एवढा विकास आणि प्रसार आणि प्रचार झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर सहकाराचं तिसरं तत्त्व या ठिकाणी आपल्याला दिसून येतं, की आधिक्याचं वाटप. आधिक्य म्हणजे नफा. नफ्याचं वाटप कसं करायचं, तर ज्यानं जसं योगदान दिलं तसं नफ्याचं वाटप होत असतं. ज्या सभासदातून जेवढं 2% योगदान दिलं 2% नफा जातो, 10% योगदान दिलं 10% नफा, 50% योगदान दिलं 50. अशा प्रकारे म्हणजे आपण पाहतो की नफ्याची वाटणी. मुळात आपण पाहतो की सहकाराचा उद्देश नफा कमवणे नाहीच, सेवा देणे. त्यातूनही आपण पाहतो की आपण पाहतो की संस्थांना काही प्रकारचा नफा होतच असतो. मग या नफ्याची वाटणी कशी करायची, तर आपण पाहतो की जशी सेवा दिली त्या सेवेच्या प्रमाणात किंवा तशा प्रकारे आपण पाहतो की आधिक्याचं वाटप हे होत असतं, की सभासदांना सेवा उपलब्ध करून देणे हा त्याचा मुख्य सहकाराचा हेतू असतो. आणि सहकारी संस्थेमध्ये व्यवहारात
काटकसर करून सभासदांना किमान खर्चात सेवा पुरवाव्या ही अपेक्षा असते आणि त्यामुळे इतर अनुषंगिक कारणांमुळे वर्षाच्या शेवटी सहकारी संस्था आवश्यक तो खर्च भागून जी शिल्लक राहते त्याला नफा म्हणण्याऐवजी अधिक्य किंवा वाढावा, त्याला सरप्लस असंही म्हटलं जातं. या वाढाव्याचं वाटप कसे करावे हा प्रश्न यामध्ये आहे. रॉसडेल पायोनियर्सने एक तत्त्व यामध्ये मांडलेलं आहे की सभासदांनी संस्थेशी केलेल्या व्यवहारातून निर्माण होणाऱ्या अधिकेचं वाटप सभासदांमध्ये त्यांनी संस्थेशी केलेल्या व्यवहाराच्या प्रमाणात केले पाहिजे, अशा प्रकारचं रॉसडेल यांचं हे तत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं की ज्या सभासदाचा संस्थेशी जसा व्यवहार तसं अधिक्याचं वाटप हे करावं, अशा प्रकारची भूमिका किंवा ही एक कार्यपद्धती किंवा तत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं की ज्यांनी जसा व्यवहार केला त्या पद्धतीने अधिक्याचं वाटप हे सहकारी संस्थेमध्ये होत असतं. त्यानंतर चौथं सहकाराचं तत्त्व या ठिकाणी दिसून येतं की भांडवलावर मर्यादित व्याज. आपण पाहतो की सहकारामध्ये भांडवलाची उभारणी अनेक समान उद्देश समोर ठेवून अनेक लोक या ठिकाणी एकत्रित येऊन ते करत असतात आणि त्यामुळे मोठ्या फार प्रमाणात भांडवल उभारणी होत असते. मग अशा प्रकारे सहकाराचा मूळ हेतू सेवा देणे हा आहे, आर्थिक हिताची जपवणूक करणे हा आहे, पिळवणुकीतून सुटका करणे हा आहे. म्हणून भांडवलावर मर्यादित व्याज हे एक सहकाराचं तत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं की सहकारामध्ये ज्याचं भांडवल असतं त्याला मर्यादित व्याज दिलं जातं. कारण आपण पाहतो की सहकाराचा मूळ हेतूच हा सेवा देणे आहे, नफा कमवणे नसल्यामुळे मर्यादित हा शब्द त्यामध्ये मोठ्या फार प्रमाणात अर्थ सांगून जातो की भांडवलशाही जसं मोठ्या फार प्रमाणात व्याज दिलं जातं तसं सहकारात मध्ये भांडवलावर मर्यादित व्याज दिलं जातं, जेणेकरून सहकार चळवळ आपण पाहतो की सेवा हा त्याचा मुख्य हेतू आहे आणि तो टिकला पाहिजे, त्यामध्ये स्वार्थ येऊ नये. म्हणूनच भांडवलशाही आणि सहकारामध्ये हा सर्वात महत्त्वाचा फरक जो आहे तो हा आहे की सहकारामध्ये भांडवलावर मर्यादित व्याज या ठिकाणी दिल्या जातं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यामुळे आपण पाहतो की सर्वांना समान न्याय त्या ठिकाणी मिळतो आणि आर्थिक विषमता निर्माण होत नाही आणि म्हणून भांडवलावर मर्यादित व्याज हे सहकारात तत्त्व मुख्य तत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर सहकाराचं तत्त्व पाचवं तत्त्व आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की सहकारी शिक्षण. आपण पाहतो की हे एक महत्त्वाचं तत्त्व सहकाराचं असलेलं दिसून येतं की सहकारी ज्या सभासदांना सहकार चालवायचा आहे किंवा सहकारी संस्थेचं मेंबर व्हायचं, त्यांना सहकाराचे नियम हे माहिती पाहिजेत आणि नियमांचं माहिती करून देणे म्हणजे सहकारी शिक्षण. अशा प्रकारे सहकारी शिक्षण हे महत्त्वाचं तत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं. सभासदांना जर सहकाराचं शिक्षण आणि प्रशिक्षण दिलं तर सहकारी संस्थांमधील लोकशाही कारभार या ठिकाणी आणखी चांगला पारदर्शक होईल आणि लोकांचा विश्वास या संस्थेवर चालून आपण पाहतो की संस्थेचा विकास होईल आणि पर्यायाने राष्ट्राचा विकास होईल. अशा प्रकारची महत्त्वाची भूमिका या सहकारी शिक्षणाच्या पाठीमागे असलेली आपल्याला दिसून येते की सहकारी संस्थेमध्ये कर्ज किती आहे, ठेवी किती आहेत, कुठल्या नियमानं कर्ज दिली, ठेवी कुठल्या नियमानं घेतलेल्या आहेत, ही सगळी नियमावली सहकारी शिक्षणातून सभासदांना दिल्या जाते आणि त्यानुसार प्रशिक्षण केलं जातं आणि त्यामुळे आपण पाहतो की सहकारी संस्थांचा व्यवहार या ठिकाणी पारदर्शक होतो आणि त्यामध्ये सर्वांचा सहभाग असल्यामुळे आणि खुला व्यवहार असल्यामुळे आणि सर्वांना त्याचं शिक्षण मिळाल्यामुळे आपण पाहतो की सहकाराचा विकास त्यातून होण्याला मोठ्या फार प्रमाणात चालना मिळते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतरचं सहकाराचं तत्त्व आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे ते म्हणजे सहकारांतर्गत सहकार. म्हणजे ज्या विविध प्रकारच्या सहकारी संस्था आहेत त्यांच्यामध्ये समन्वय स्थापन करणे हा सर्वात महत्त्वाचा उद्देश किंवा ही एक कार्यपद्धती सहकारी तत्त्वांमधून घालून दिलेली आपल्याला दिसून येते की समजा एखाद्या शेतकऱ्याने सहकारी पतसंस्थेकडून कर्ज घेतलेलं आहे, तर सहकारांतर्गत सहकार्य हे जर ठेवलं तर आपण पाहतो की शेतकरी काय करतो, हे कर्ज घेऊन कापसाचं पीक घेत असेल आणि कापूस विक्री सहकारी संस्थेलाच फेडरेशनला करत असेल तर फेडरेशन आणि
सहकारी पतसंस्था यांच्यामध्ये समन्वय पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याला दिलेलं कर्ज फेडरेशनच्या माध्यमातून किंवा सहकारी तशा प्रकारे कापूस खरेदी करणाऱ्या सहकारी संस्थेकडून त्याच्याकडचं कर्ज वसूल करणे आणि पुन्हा त्याला लागेल तसं कर्ज देणे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहतो सहकारांतर्गत सहकार जर ठेवला तर या ठिकाणी सहकारी चळवळ टिकेल आणि ती सभासदांच्याही सोयीची होईल. म्हणजे सहकारी कर्ज पुरवठ्याची वसुली देखील सोयीची होईल. आपण पाहतो की शेतकऱ्याला कर्ज दिला आणि शेतकरी काय करतो, ह्या कर्जातून पीक घेत असतो आणि झालेलं पीक हे आपण पाहतो सहकारी खरेदी संस्थांना तो विकतो आणि मग सहकारी खरेदी विक्री संघ आणि बँका यांच्यातील समन्वय पाहिजे. यांच्यामध्ये सहकार्याची भावना पाहिजे आणि सहकार्याची भावना असेल तर आपण पाहतो दिलेल्या कर्जाची वसुली वेळेवर होऊन या ठिकाणी सहकार चांगलं चालेल. अशा प्रकारे सहकारांतर्गत सहकार हे महत्त्वाचं तत्त्व त्या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं की अशा प्रकारच्या सहकारामुळे आपण पाहतो जे सहकारामध्ये विविध प्रकारच्या सहकारी संस्था आहेत त्यांच्यामध्ये समन्वय असतो आणि आपण पाहतो की एकमेकांना ह्या सहकार्य यांचं झालं पाहिजे आणि त्यामुळे सर्वांचाच विकास यातून होऊन येईल आणि सर्वांचंच कार्य समाजोपयोगी होऊन समाजाचाही विकास आणि पर्यायाने राष्ट्राचा विकास यातून घडून येईल असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून सहकारांतर्गत सहकार हे महत्त्वाचं तत्त्व आपल्याला या ठिकाणी पाहता येतं. त्यानंतर 7वं सहकाराचं तत्त्व या ठिकाणी पाहायचं आहे ते म्हणजे परस्पर सहाय्यातून स्वावलंबन. आपण पाहतो की सहकारांतर्गत सहकार्य यातूनच स्वावलंबन या ठिकाणी निर्माण होत असतं आणि आपण पाहतो की सर्वांकरिता एक आणि एकाकरिता सर्व अशा प्रकारचं घोषवाक्य समोर ठेवून सर्वांनीच एकमेकांना मदत केली तर या ठिकाणी स्वावलंबन वाढेल आणि सहकाराचा विस्तार आणि प्रसार या ठिकाणी मोठ्या फार प्रमाणात होऊन सहकारी सेवांचा लाभ लोकांना मोठ्या फार प्रमाणात होऊन त्यांच्या आर्थिक हिताची जपणूक या ठिकाणी करता येईल असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर सहकाराचं तत्त्व म्हणजे रोख व्यवहाराचे तत्त्व. हे 8वं तत्त्व आहे की रोख व्यवहाराचे तत्त्व. आपण पाहतो की उधारीचा कोणताही व्यवसाय केला तर तो बुडतो आणि उधारीने व्यवसाय केला तर तो बुडतो. म्हणून सहकारामध्ये रोख व्यवहाराचे तत्त्व हे महत्त्वाचं तत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं की उधारीवर या ठिकाणी सहकारामध्ये कुठल्या गोष्टीला व्यवहार केला जात नाही आणि जो व्यवहार केला जातो तो रोख केला जातो आणि तशा प्रकारची वसुली देखील केल्या जाते आणि हे महत्त्वाचं तत्त्व असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतो की सहकारी संस्थांनी आपले सर्व व्यवहार रोखीने करावेत या तत्त्वाचा पुरस्कार रॉसडेल संस्थापकांनी केला होता. या काळात उधारीचे व्यवहार केल्याने अनेक संस्था बुडाल्या आणि म्हणून आपण पाहतो की उधारीचे व्यवहार न करता रोखीने व्यवहार करावे हे महत्त्वाचं तत्त्व सहकारी संस्थेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचं सहकारी तत्त्व दिसून येतं की राजकीय व धार्मिक तटस्थता. आपण पाहतो की सहकाराचा मूळ हेतूच समानतेच्या तत्त्वावर लोकशाहीच्या तत्त्वावर असलेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणून अशा प्रकारे जिथे समानता असते तिथे राजकीय आणि धार्मिक तटस्थता असते. म्हणजे सहकाराचं कार्य हे राजकीय व्यक्ती आहे म्हणून त्याला सवलत द्या किंवा धर्मानुसार सवलती द्या असं नाही. सहकारामध्ये भेद केला जात नाही आणि म्हणून राजकीय आणि धार्मिक तटस्थता म्हणजे कुणाचाही धर्म पाहून सहकारामध्ये सदस्यत्व दिल्या जात नाही किंवा त्याला सहकार्य केलं जात नाही किंवा राजकीय व्यक्ती आहे म्हणून त्याला सदस्यत्व द्या किंवा त्याला वेगळी सवलत द्या अशा प्रकारचं कुठलाही प्रकार सहकारामध्ये होत नाही आणि हे एक महत्त्वाचं तत्त्व यामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर सहकाराचं महत्त्वाचं तत्त्व म्हणजे काटकसरीचे तत्त्व. आपण पाहतो की काटकसरच ही विकासाकडे नेत असते. म्हणजे जसं की आपण पाहतो की एखादं काम करत असताना त्याचा त्यावरील खर्च कमी करणे याला आपण काटकसर असं म्हणतो आणि सहकारी चळवळीमध्ये सेवा हे तत्त्व असल्यामुळे आपण पाहतो की सहकार चळवळ ही ना नफा ना तोट्यासाठी चलते. नफा हे त्याचा उद्देश नाही, फक्त सेवा देणे हा उद्देश आहे आणि म्हणून यामध्ये काटकसरीचं महत्त्वाचं तत्त्व आहे की आपण पाहतो की एखाद्याने सेवा जर दिली तर त्या सेवेचा मोबदला घेतला जात नाही. विनामोबदला सहकारामध्ये सेवा दिल्या जाते किंवा मोबदला दिलास तर तो फार मर्यादित स्वरूपात असतो आणि म्हणून सहकारामध्ये सर्वात महत्त्वाचं तत्त्व कुठलं असेल तर ते काटकसरीचं आहे आणि सहकाराचा व्यवहार हा काटकसरीचा असल्यामुळे सहकारी संस्था या आपण पाहतो की
कमी व्याजदरामध्ये शेतकऱ्यांना कर्जाचा पुरवठा करून या ठिकाणी आपण पाहतो की तशा प्रकारच्या आर्थिक हिताची जपणूक करतात असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर सेवा तत्व हे एक सहकाराचं मुख्य तत्व आहे. आपण पाहतो की सहकारामध्ये या ठिकाणी सेवाभाव हे खूप महत्त्वाचं तत्व असलेलं आपल्याला दिसून येते की जनतेची सेवा करण्यासाठी सहकारी संस्था ह्या स्थापन केल्या जातात. नफा कमवण्यासाठी नाही, भांडवलशाहीमध्ये नफ्यासाठी संस्था स्थापन केल्या जातात, तर सहकारामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी ह्या संस्था स्थापन केल्या जातात. ज्या सभासदांना जसा जसा वेळ मिळेल त्यानं तसं वेळ आपल्या सहकारी संस्थेमध्ये देऊन एक विनामोबदला काम करणे हे महत्त्वाचं तत्व असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर समतेचं तत्व हे सहकाराचं तत्व आहे की सहकारामध्ये कुठलाही भेद केला जात नाही आणि त्यानुसार आपण पाहतो की समतेच्या तत्त्वाचा स्वीकार किंवा समतेच्या तत्त्वावर सहकारी चळवळ चालते असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतरचं तत्व एकता व बंधुत्वाचं तत्व या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं की कुठलाही भेद केला जात नाही, सर्वांना समान मानून या ठिकाणी एकता त्या ठिकाणी राबवल्या जाते किंवा त्यानुसार कार्यपद्धती राबविल्या जाते. त्यानंतर प्रसिद्धी हे एक तत्व आहे. तर अशा प्रकारे विविध तत्व या ठिकाणी आपल्याला पाहता येतं की प्रसिद्धीमध्ये सहकारी संस्थेचा कारभार स्वच्छ, प्रामाणिक व कार्यक्षम कसा आहे हे प्रसिद्धीमध्ये दाखवला जातो आणि सभासद संस्थेतील घटनांची माहिती लोकांना ते उपलब्ध करून देतात. अशा प्रकारे प्रसिद्धीच्या माध्यमातून सहकार चळवळी बद्दलचा लोकांचा विश्वास हा वाढवला जातो आणि सहकार सभासदत्वही त्यामुळे वाढतं आणि त्यामुळे सहकारी चळवळीचा विस्तार आणि विकास झालेला आपल्याला दिसून येतो. थोडक्यात ही महत्त्वाची तत्त्वे जी सहकाराची आहेत, याच तत्त्वांवर सहकारी चळवळीचा कार्यभार चालतो, कार्य चालतं आणि त्यामुळे आज आपण पाहतो की जगामध्ये प्रत्येक राष्ट्रात सहकार चळवळ ही विस्तारित झालेली आहे आणि स्वीकारल्या गेलेली आहे. त्याचं मुख्य कारण की त्याची तत्त्वेच आहेत आणि तत्त्वे ही लोकशाही प्रणालीने ही यंत्रणा चालते आणि म्हणून भांडवलशाहीपेक्षा किंवा साम्यवादापेक्षा सहकार चळवळ ही खूप चांगली आहे. सहकारी संस्थेच्या माध्यमातून सर्वांचाच विकास, एकासाठी सर्वांसाठी एक अशा प्रकारे आपण पाहतो की सहकार चळवळीमध्ये काम केलं जातं आणि त्यातून सर्वांचाच विकास आणि पर्यायाने राष्ट्राचा विकास घडवून आणला जातो असं आपल्याला म्हणता येईल. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झाला, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.